सामान्यतः डोळा असा असतो, त्यात समोर बुबुळ असते, त्यानंतर लेन्स, त्याच्या आत काही द्रव असते जे डोळ्याच्या आत एक प्रेशर निर्माण करते व सर्वात मागे रेटिना व डोळ्याची नस असते. काचबिंदूचा परिणाम मुख्यतः मागची नस जी डोळ्यापासून मेंदूपर्यंत प्रतिमा पोहोचवते तिच्यावर होतो. डोळ्याच्या आत जे द्रव तयार होत असते ते डोळ्याच्या आतून बाहेर पडत असते. हे द्रव डोळ्याच्या आतील प्रेशर नॉर्मल ठेवते. जेव्हा ह्या द्रवाची बाहेर जाण्याची वाट बंद होते तेव्हा डोळ्याच्या आतील प्रेशर वाढून काचबिंदू होतो. जसे ब्लड प्रेशर असते तसेच डोळ्याच्या आत डोळ्याचे प्रेशर असते. हे प्रेशर दुसऱ्या चित्रात दिसते त्याप्रमाणे नॉर्मलपेक्षा जास्त वाढले की मागच्या पडद्यावर म्हणजेच रेटिनावर व मागील नसेवर ताण येतो. त्यामुळे नसेचा रक्तपुरवठा कमी होऊन मागची नस पांढरी म्हणजेच खराब होते. ही नस डोळ्यातून प्रतिमा मेंदूपर्यंत नेण्याचे काम करते. काचबिंदूमुळे ती खराब होऊन पेशंटला कमी दिसू लागते. काचबिंदू होण्याची शक्यता 40 वर्षांवरील लोकांमध्ये जास्त असते. ज्यांच्या नातेवाईकांना म्हणजेच आई वडील बहीण भाऊ किंवा आजी आजोबा अशा जवळच्या नातेवाईकांना काचबिंदू असेल तर ती आनुवंशिकता आपल्यात येऊ शकते. ज्यांचे डोळे छोटे असून ज्यांना खूप मोठ्या प्लस नंबरचा चष्मा आहे त्यांना काचबिंदू होण्याची शक्यता जास्त असते. काचबिंदू जन्मतःही असू शकतो. 40 वर्षांवरील लोकांनी एकदा तरी आपल्या डॉक्टरांकडून डोळ्याच्या दाबाची तपासणी जरूर करून घ्यावी. त्यामुळे काचबिंदू लवकरच लक्षात येऊन त्याला टाळता येऊ शकते. जर आपल्या डॉक्टरांना आपल्या डोळ्यात काचबिंदूची शक्यता वाटली तर ते आपल्या डोळ्यांची पेरिमेट्री म्हणून टेस्ट करून घेतील. या टेस्टमुळे काचबिंदूचे अचूक व पहिल्या टप्प्यातच निदान होऊ शकते, ज्यामुळे लवकर औषधोपचार सुरू करून काचबिंदूमुळे येणारे अंधत्व पूर्णपणे टाळता येते. काचबिंदूची लक्षणे आहेत: डोळा दुखणे, डोके दुखणे, उलट्या होणे, दिव्याभोवती वलय दिसणे, दृष्टी कमी होणे. पण हे सर्व होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो व तोपर्यंत मागची नस बरीच खराब झालेली असते. दृष्टी कमी होण्याची प्रक्रिया ही वरील चित्रात दाखवली आहे त्याप्रमाणे असते. पेशंटला मधातले व्यवस्थित दिसते, मात्र आजूबाजूची नजर कमी होते. ज्या प्रमाणात काचबिंदू वाढतो त्या प्रमाणात नजर मध्यापर्यंत कमी कमी होत जाते आणि सर्वात शेवटी पूर्ण अंधत्व येते. काचबिंदूमुळे गेलेली नजर वापस येत नाही, त्यामुळे वेळीच तिचे निदान व औषधोपचार सुरू करून ती वाचवायची असते. डोळ्याचे प्रेशर नॉर्मल होऊन काचबिंदू आटोक्यात ठेवण्यासाठी 3 उपाय करता येऊ शकतात. एक म्हणजे ड्रॉप्स टाकणे, दुसरे म्हणजे लेझर करणे व तिसरे म्हणजे ऑपरेशन करणे. प्राथमिक अवस्थेत ड्रॉप्सनी डोळ्यांचा दाब नियंत्रणात ठेवता येतो, मात्र ड्रॉप्स न विसरता व नियमितपणे टाकणे गरजेचे असते. हा सर्वात सोपी व प्रभावी असा उपाय आहे. लेझर थेरपी ही काही विशिष्ट प्रकारच्या काचबिंदूमध्येच करता येते. ह्या पेशंट्समध्ये ऑपरेशन न करता लेझरद्वारे डोळ्याच्या आतील द्रवाला बाहेर जाण्यासाठी वाट करून दिली जाते. ह्यामुळे ऑपरेशन टाळले जाते. ह्या लेझर करण्यासाठी कुठल्याही बेशुद्धीची गरज पडत नाही. औषधोपचार आणि लेझर ने जर दाब नीट नाही झाला तर ऑपरेशन करावे लागू शकते. प्रेशर कुकरमध्ये असतो तसा एक व्हॉल्व्ह डोळ्यामध्ये तयार केला जातो.
ज्यामधून डोळ्यात तयार होणाऱ्या द्रवाला बाहेर जाण्यास वाट तयार होते व डोळ्याच्या आतील दाब कमी होतो. औषधोपचार, लेझर व ऑपरेशन हे नजर टिकवण्यासाठी असतात. ह्या उपचारांमुळे एकदम छान दिसायला लागले असे होत नाही. मागील नस ही मेंदूचा भाग असते, त्यामुळे काचबिंदूमुळे गेलेली नजर ही वापस आणता येत नाही. त्यामुळे सर्व उपचार करूनही दिसण्यात फरक पडला नाही तर पेशंटला वाटते हे उपचार वाया गेले. दिसण्यात सुधारणा होणार नसली तरी उपचार हे 2 गोष्टींसाठी करायचे असतात. एकतर उपचार न केल्यास उरलेली नजरही जाऊन पूर्णपणे अंधत्व येऊ शकते. दुसरे म्हणजे डोळ्यातील दाब खूप वाढला की डोळा ठणकू लागतो व कालांतराने तो काढून टाकावा लागतो.